तुझे स्वरूप मन वाचा पिता तुझे स्वरूप मन वाचा पिता तुझे स्वरूप मन वाचा पिता तुझे स्वरूप मन वाचा तुझे स्वरूप भक्ति किया मापे मोदी तो आनंद 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 मुझे तो आनंद भक्ति किया मापे मुझे तो आनंद इतराने योग यागत पे देहाजी आयो योग यागत पे देहाजी आयो
मापे मुझे तो आनंद, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद। भक्ति जिया इतराने तत्वता नमो नमे नमो दावे, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद, भक्ति जिया मापे मुझे तो आनंद। इतराने ताली बाजवा ताली ताली जय विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए विठोबार घुमाए
Jinha
टाळी वाजवा सर्वजण टाळी वाजवा टाळी Thank you.
विषयातीत तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा, तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जी केशवा करीतो ऐसे. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताचे समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभं जगननिहित पाणिमण्डनं मण्डनानां. तरुण तुलसी माला कंदरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. तुमचा मुख लादलो, लादलो पावन भानो चराचरे. ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तिर भगवान हर. सोपानो भगवान ब्रह्मा, मुक्ताख्या ब्रह्म चित्कला. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरिजियोगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं. मुखे अस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिजी परब्रह्म स्वरूपं. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. श्री संताची माथा चरणावरी, संताची माथा चरणावरी, माथा चरणावरी कली दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढली अंतरे प्रेम सुख. काय माझी वाणी मानिल संतांचे, रंजवू चित्तासे आपुलिया. माझी वाणी तुझे वर्णे गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा. मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथ मुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अतुलित बलधाम महेम शैलाभदेहं, धनुजवन कृशानं ज्ञानिनामग्रगण्यं. सकल गुणनिधानं वानराणामधीशं. रघुपति प्रिय भक्तं वात जातं नमामि. शरण शरण हनुमन्ता, शरण शरण हनुमन्ता. तुमालो रामदूता, तुमालो रामदूता.
भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या मापे भक्ती केली भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपे सेवे करता वाच मोकळा राहू सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदवंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देऊ निवासी श्रीमंत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवाला एक प्रार्थना करतात विठ्ठल विठ्ठल तसं आज सेवेचा 7वा दिवस आहे 7वा दिवस असल्यामुळं मागणीपर प्रकरण महत्वाचं आहे आणि प्रार्थना करतात म्हणजे या ठिकाणी एक मागणीच करतात जगद्गुरु तुकाराम महाराज यांचं आराध्य दैवत म्हणजेच पंढरीचा पांडुरंग जो देव वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ ज्याचं दर्शन मागील परिहार पुढे नाही शीन झाली या दर्शन एक वेळा नवे नवे तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या जगद्गुरु तुकाराम महाराजांचं आराध्य दैवत विठ्ठलामुचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल कुळीचे दैवत विठ्ठल वित्त गोत चित्त विठ्ठल पुण्य आणि पुरुषार्थ आवडे मात विठ्ठलाचे विठ्ठल विस्तारला जनी सप्ताही पाताळे भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसे विठ्ठल जीवीचा जिव्हाळा विठ्ठल कृपेचा कोवळा विठ्ठल प्रेमाचा पुतळा लावी याला चाळा विश्व विठ्ठले विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे अनेक दुसरे मज नाही आता महाराज म्हणतात मी भक्ती करतो पांडुरंगाची भक्ती एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम अनेक आपे काम अनेक दुसरे मज नाही आता नेमिले या चित्तापासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंगाचं भजन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज देवासमोर उभे आहे आणि जगद्गुरु तुकाराम महाराज आज देवाला एक प्रार्थना करतात विठ्ठल विठ्ठल पारमार्थिक क्षेत्रामध्ये देवाची भक्ती करत असताना एक निर्गुण रूप आहे भगवंताचं एक निर्गुण रूप आहे आणि एक सगुण रूप आहे पण निर्गुण निराकार असणाऱ्या तत्वाची उपासना करणं जरा कठीण आहे बरं का आणि सगुण रूप भगवंतानं जे धारण केलं त्या सगुण स्वरूपाची उपासना करणं भक्ता करता स्वाभाविक सरळ आहे आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पूर्ण अभंगामध्ये भगवंताला प्रार्थना केली की हे देवा तुझं जे रूप आहे तुझं जे स्वरूप आहे ते मन वाचातीत तुझे हे स्वरूप म्हणून या मृत्यू लोकामध्ये कलियुगामध्ये आम्ही जन्माला आलो मृत्यू लोकी आम्हा आवडती परी मृत्यू लोक आम्हाला आवडतो तसं मृत्यू लोकांमध्ये आवडण्यासारखं काय आहे हो इथं जन्म झाला म्हणजे मृत्यू होतो तरी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरी नामे विल हरीचं भजन करण्याकरताच या ठिकाणी आम्ही आलो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजचं जीवन तेच सांगतं दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे भगवंताचं भजन जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं भगवंताची भक्ती केली महाराज म्हणतात भक्तीच्या मापानं तुला आम्ही मोजू भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता इतर अनेक मार्ग आहे त्या मार्गाने तुला मोजता येत नाही म्हणून आमची भोळी सेवा भक्ती आणि भक्तीचंच वर्णन या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज करतात देवाला प्रार्थना करतात की नरदेहाला आल्यानंतर आम्ही तुझी भक्ती करू तत्पूर्वी योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला भेट परमश्रद्धेय महंत स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या प्रेरणेने साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने भगवंताच्या कृपा आशीर्वादाने हनुमानजीच्या दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह उपस्थित समस्त ग्रामस्थ वाकडीकर
मागच्या वर्षी आपण कथा केली बरं का, आणि कथेचाही आनंद आपण घेतला पाठीमागं. कारण हा जो आनंद आहे हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे ना हा आनंद स्वर्गात नाही. म्हणून श्रीमद भागवतामध्ये एक श्लोक आपण जवळजवळ पाठ केला. भागवतामध्ये असं वर्णन केलं शुकाचार्यांनी की हा जो परमार्थाचा आनंद आहे ना हा आनंद स्वर्गात नाही, कैलासात नाही, वैकुंठात नाही. स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्तयम रसः. बरं का, स्वर्गे हा आनंद, भजनाचा आनंद स्वर्गात नाही. स्वर्गे सत्ते म्हणजे सत्य लोकामध्ये जो ब्रह्मदेव ज्या ठिकाणी राहतो त्या ब्रह्मलोकामध्ये, सत्य लोकामध्ये हा भजनाचा आनंद नाही. ब्रह्मदेवाला आणि भजनाचा आनंद नाही, इंद्राला हा भजनाचा आनंद नाही. स्वर्गे सत्तेच कैलासे, कैलासामध्ये भगवान शिवाला सुद्धा हा परमार्थाचा भजनाचा आनंद नाही. म्हणून स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे, वैकुंठाधीश भगवान विष्णूला सुद्धा हा आनंद वैकुंठामध्ये नाही. म्हणून स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठे नास्तयम रसः अतः पिबंतु सद्भाग्या. हे भाग्यवान महापुरुषांनो, आपल्याला नरदेह मिळाला. माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की पाहे पा शरीराची या गावा, पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. हे लोक ज्या करता इथं आले, हे लोक म्हणजे आपण सर्वजण ज्या करता इथं आलो ना, माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते साधन करत नाही. पाहे पा शरीराची या गावा, जया लागी आले ती पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. आणि म्हणून साधू संतांनी भगवंताची भक्ती केली. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने मागच्या वर्षी श्रीमद भागवताची भव्य दिव्य असणारी कथा उपस्थित समस्त ग्रामस्थ वाकडीकरांनी लक्ष्मी नारायण विद्यालयाच्या प्रांगणामध्ये भव्य दिव्य असणारी श्रीमद भागवत कथा त्या ठिकाणी आपण केली. आणि भव्य दिव्य असणारा प्रतिसाद सुद्धा समस्त ग्रामस्थ मंडळींनी दिला, ज्यामध्ये आमच्या महिला मंडळी असतील, तरुण मंडळ असेल, भजनी मंडळ असेल, आमचं बालगोपाल मंडळ असेल, आणि पंचक्रोशीतून उपस्थित आपण त्या संपूर्ण असणाऱ्या भागवत कथेचा आनंद घेतला. यावर्षी आपण पुन्हा, आणि जसं आपली परंपरा किंवा पूर्व परंपरा जशी चालत आली त्या पद्धतीने आपण या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन केलं. आणि संध्याकाळी या ठिकाणी 7 ते 9 या वेळेमध्ये आपण हरिकीर्तन आणि यानंतर महाप्रसाद. लेने को हरिनाम, देने को अन्नदान, तरने को लीनता और डूबने को अभिमान. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांचं हे बिरुद वाक्य आहे. द्यायचं असेल तर अन्नदान. गंगागिरीजी महाराजांनी अन्नदानावर विशेष जोर दिला त्यावेळेला. देने को अन्नदान, लेने को हरिनाम. कारण मृत्यू लोकामध्ये आपण आलो, मृत्यू लोकामध्ये या ज्या करता आलो, हरीचं भजन करण्याकरता आलो. म्हणून हरि से कोई नहीं बड़ा दीवाने, क्यों गफलत में पड़ा. हरीचं भजन करण्याकरता आलो. म्हणून गंगागिरीजी महाराजांनी समाजाला सांगितलं की देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान. गेल्या 7 दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी उपस्थित समस्त ग्रामस्थ मंडळींनी केलं. सर्वांचं आयोजन, सर्वांचं योगदान, सर्वांच्या नियोजनातून असणारा हा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. आज सेवेचा 7वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, त्याकरता सुद्धा आमचे हरिभक्तीपरायण अशोक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि ते व्यासपीठ चालक म्हणून या ठिकाणी आपल्याला लाभले. त्याचप्रमाणे आमचे विक्रम महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे प्रशांत महाराज असतील, आमचे गोरख महाराज असतील, उपस्थित सर्व पंचक्रोशीतून उपस्थित असलेले आमचे टाळकरी मंडळी असतील, समस्त ग्रामस्थ मंडळी, महिला मंडळी, सर्वांच्या उपस्थितीमध्ये असणारा हा आनंद, हा परमार्थाचा आनंद. म्हणून मी बोलून गेलो की विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा आनंद आपल्याला या पारमार्थिक क्षेत्रामध्ये मिळतो. आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण केलं, त्याबद्दल आपणा सर्वांना सर्वप्रथम धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल.
भगवंताची भक्ती करण्याकरताच मनुष्य शरीर आहे बरं का. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावया वचन जेणे तो जोडसी नारायण नासे जीवपन भवरोग. परंतु परमार्थ करण्याची सुद्धा एक वेळ असते. हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण त्याचप्रमाणे साई चरित्र पारायण सुद्धा या ठिकाणी संपन्न झालं आणि आज या ठिकाणी दीप वाचन झालं आणि सांगता झाली ग्रंथाची. आमचे हरिभक्ती पारायण किशोर महाराज भालेराव वाकडी. तर हे साई चरित्र व्यासपीठ नेतृत्व त्यांच्याकडे होतं. 15 वर्षापासून साई चरित्र पारायण आणि 46 वर्षापासून विठाला विठाला वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी पाहावी डोळा पाहावी पाहावी पंढरी वाचावी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ त्या ग्रंथाचं पारायण झालं बरं का. ज्ञानेश्वरी ग्रंथ समाजाकरता माऊलींनी लिहिला. एका मेलेल्या माणसाला जिवंत केलं त्याच्या हातून लिहून घेतला बरं का. पारायणाला किती जण बसतात तो बोटावर मोजणे आहेत की पारायणाला बसतात. पण ज्ञानेश्वरी पारायण अखंड हरिनाम सप्ताहामध्ये होतं हे महत्वाचं आहे. वाचली पाहिजे. ज्ञानेश्वरी वाचावे. ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे ज्ञानेश्वरीमध्ये काय आहे म्हणण्यापेक्षा ज्ञानेश्वरीमध्ये काय नाही तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं ज्ञानेश्वरीमध्ये आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका ज्ञान होय लोका अति भाविका ग्रंथार्थिया. म्हणून ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ समाजाला साधू संतांनी दिला. ज्ञानेश्वरी वाचावी ज्ञानेश्वरी. आणि पंढरीला सुद्धा आपण 5 गुंठे जागा घेतली. कशा करता डोळा पाहावी पंढरी. पण पंढरीला आमचं ज्येष्ठ मंडळ बऱ्याच दिवसापासून ते पुढं आहे. परंतु आता ज्येष्ठ मंडळ थकत चाललं. तरुण मंडळानं थोडस मनावर घेतलं पाहिजे. कारण पंढरी सारखं क्षेत्र आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना काही मंडळी म्हणायला लागली की महाराज चला तीर्थयात्रेला. महाराजांनी सांगितलं उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे. पण ऐशी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देवकोटे ऐसे संतजन ऐसे हरिदास ऐसा नाम घोष सांगा कोठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे पंढरी निर्माण केली देवी. देवानं निर्माण केलेलं क्षेत्र आहे बर का. पंढरी म्हणजे साधी नाही. ज्या पंढरी क्षेत्रामध्ये 3 महत्वाची प्रभावी विभूती आहे. 3 प्रभावी विभूती आहे. तिथं देव आहे तिथं भक्त आहे आणि तिथं तीर्थ आहे. सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव. सर्वोत्तम तीर्थ सगळ्यात श्रेष्ठ तीर्थ नव्हे नव्हे असं वर्णन केलं. सकळ ही तीर्थे नाही अवघीच तीर्थे अवघीच तीर्थे घडली एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया. अवघिया संता एक वेळा भेटी पुंडलिक दृष्टी देखलिया. भक्त पुंडलिक रायांसारखे महान भक्त पांडुरंगाचे भक्त आहे. पांडुरंग स्वतः भेटण्याकरता आले
पुंडलिका भेटी परब्रह्म आले गा. आई वडिलांच्या सेवेमध्ये असणारे भक्त पुंडलिकराय भगवान आला. या ब्रह्मांडाला नवे नवे अनंत ब्रह्मांडाचं सूत्र संचालन करणारी शक्ती प्रगट झाली पुंडलिका समोर. पुंडलिकराय आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. जवळ पडलेली वीट फेकली आणि देवाला सांगितलं मी आई वडिलांच्या सेवेमध्ये आहे. देव त्या विटेवर योगे 28 विटेवरी उभा. बर का, देवका विटेवरी उभा उभा, देवका विटेवरी उभा उभा, देवका विटेवरी उभा उभा, देवका विटेवरी उभा उभा, हुसूना काबाई वेदासी काही कळलेली नाही. शेष शिनाला शेष शिनाला झाला तिसराची वाणीवा. देवका विटेवरी उभा उभा, देवका विटेवरी उभा उभा, देवका विटेवरी उभा उभा. पंढरी क्षेत्र आहे, त्या असणाऱ्या स्थानावर तीर्थ आहे, चंद्रभागा तीर्थ आहे. भक्त पुंडलिकराय महान भगवत भक्त आहे आणि देव आहे. देव बरं का, देव आहे, संत आहे आणि तीर्थ आहे. अशा तीर्थामध्ये आपण समस्त ग्रामस्थ मंडळींनी 5 गुंठे जागा घेतली. मग आता ती जागा बेवारस पडून द्यायची. आता जातात आपण तो भाग वेगळा आहे, परंतु आपल्या गावामधून मला असं वाटतं बेटामध्ये दिंडी चालू होते. बेटामध्ये दिंडी चालू होती आणि महाराजांनी ज्या वेळेला बेटातली दिंडी बंद केली, बेटातली दिंडी बंद केली आणि बेटातली दिंडी बंद झाल्यानंतर तुम्ही सर्वजण बेटामध्ये महाराजांकडे गेले, महाराजांना विनंती केली आणि महाराजांच्या विनंतीवरून नवे नवे महाराजही आले. मला असं वाटतं महाराज स्वतः आले आणि आपल्या रथाचं पूजन महाराजांच्या शुभ हस्ते झालं आणि आपल्या गावातून महाराजांपासून परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज आपल्या गावामध्ये आले आणि त्यांनी आपल्या रथाचं पूजन केलं आणि दिंडीचं प्रस्थान पंढरीच्या मार्गाने झालं. बरं का, तर जवळजवळ 16-17 वर्ष झाली आणि तेव्हापासून जवळजवळ 1000-2000 लोक आपल्या दिंडीमध्ये असतात. गावातले काही असतात आणि पंचक्रोशीतले काही वारकरी आपल्या दिंडीमध्ये सहभागी होतात. आणि एवढ्या सगळ्या वारकऱ्यांचं आयोजन नियोजन करणं सोपं नाहीये. त्याकरता महिनाभर अगोदरच आयोजन नियोजन करावं लागतं. मग त्याकरता आता ज्येष्ठ मंडळ आहे, आता ते कुठपर्यंत करणार. म्हणून तरुण मंडळींनी, मला असं वाटतं 10-20 तरुण मुलांनी जर समोर आलं आणि जर हे सगळं सूत्रसंचालन, कारण याकरता वेळ द्यावा लागतो, ही आपोआप नाही घडत. बरं का, हा माईक चालतो ना, याला ऑपरेटिंग करणारे बसलेले आहे आमचे श्यामभाऊ तिथं. हा माईक आपोआप चालत नाही. या माईकला चालवण्याकरता जसं सूत्रसंचालन करणारं कोणीतरी पाहिजे, याला कोणीतरी ऑपरेटर पाहिजे, तसं काही जर आपल्याला नियोजन करायचं असेल ना, त्याला ऑपरेटर पाहिजे. बरं का, तर सर्व तरुण मंडळीला माझी एक विनंती आहे की आपण थोडंसं पुढं आलं पाहिजे आणि आपली ही परंपरा. मग आता महाराजांच्या वेळेपासून जर आपली पायी दिंडी सोहळ्याची परंपरा चालू आहे ती आता खंडित जर झाली तर ते योग्य नाही. म्हणून 1000-2000 लोक वारकरी आपल्या या दिंडीमध्ये असतात आणि ही दिंडी पुन्हा म्हणजे चालू आहे, आता बंद नाहीये, परंतु ती त्यामध्ये आणखीन प्रगती व्हावी. तरुण मंडळांनी एकत्रित येऊन दिंडीला, कारण परमार्थ करण्याची एक वेळ असते. बरं का, सगळ्या साधू संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर त्यांनी तारुण्यामध्ये परमार्थ केला. आता तुम्ही जर पाहिलं तर दिंडीमध्ये येणारे लोक कोणते असतात? वायर तुटलेले. आता त्यांनाही त्रास होतो बघा, म्हणजे घडतं. आता आम्ही बेटातून दिंडी जाते, जवळजवळ 2-3 हजार लोक असतात, स्वतः वयस्कर असतात, त्यांनाही त्रास होतो, इतरांना ना, बरोबर आहे ना.
इतरांनाही त्रास होतो, त्यांनाही त्रास होतो. मग ते म्हणतात आम्हाला ट्रक मध्ये घ्या बसून. बसता बसतात काही गुडघ्यातून जातात, काही मांडीतून जातात. तरी परमार्थ करण्याची एक वेळ आहे. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. तरुणपणामध्ये परमार्थ केला. आमची मीराबाई तरुणपणामध्येच परमार्थ करते. आमचे नामदेव महाराज तरुणपणामध्ये कीर्तन करतात. आणि कीर्तन करतात तर देवानं नाचावं. काय अधिकार आहे नामदेव महाराजचा? तारुण्यामध्ये परमार्थ आहे. तारुण्यामध्ये नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. शनी म्हणे बोला ज्ञाना देवा भंग. बोला भंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग. साधू संतांनी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये तारुण्यामध्ये परमार्थ केला. मग ते बेल्ट लागतात ना हो. मानेचा एक बेल्ट लागतो, कमरेचा लागतो, गुडघ्याचे लागतात. मग बेल्ट लागल्यानंतर तिकडं निघावं का? एक वेळ आहे परमार्थ करण्याची. ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाकडे गेले. देवाला सांगितलं देवा मला तीर्थयात्रा करावीशी वाटते. मग देवानं सांगितलं जा तीर्थयात्रा करण्याकरता. नाही, तीर्थयात्रा करण्याकरता जातो म्हणले, परंतु माझ्या सोबतीला नामदेव महाराज पाठवा. तारुण्य आहे. तारुण्यामध्ये आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेव महाराजांच्या सोबत तीर्थयात्रा केली. तरुणपणामध्ये परमार्थ. म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञान दीप लावू जगे. तरुणपणामध्ये परमार्थ केला आमच्या संत महापुरुषांनी. म्हणून जी तरुण मंडळी आहे त्यांनी पुढं आलं पाहिजे. आणि डीजे समोर तर आपण नाचतोच, आहे का नाही? तिथं नाचतो आपण. तिथं नाचण्यापेक्षा जर इथं नाचलो तर, इथं जर आपण नाचलो ना, आमचे बाळ गोपाळ नाचतायत बघा. इथं जर आपण येऊन नाचलो ना, ऐकून ठेवा, इथं जर आपण नाचलो, ही मुलं नाचतात ना, ही वेडी नाहीये बर का. आमची मीराबाई नृत्य करते. नचुंगी 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 हरी हरी म्हणजे हे वेडे नाहीये. तसं तर तुकाराम महाराजांना सुद्धा लोक वेडेच म्हणत होते. तुका वेडा विचार करी बडबड फार, बर का. परंतु या पारमार्थिक क्षेत्रामध्ये जर आपण इथं नाचलो ना, महाराज म्हणतात धन्य जगी तोची एक हरिरंगी. हा नाचे, नाचे हा शब्द आला तिथं सुद्धा. धन्य आहे तो जो या भजनामध्ये आल्यानंतर नाचतो. 84 लाख योनीमध्ये तुम्ही आम्ही नाचतच आलो. जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की पुन्हा जन्म, जन्म झाला की मृत्यू, मृत्यू झाला की पुन्हा जन्म. फजिती झाली. किती फजिती झाली, किती फजिती झाली त्याचं वर्णन केलं की आजपर्यंत फजितीच झाली. जन्म मरण, जन्म मरण, जन्म मरण ही फजिती झाली. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, फजिती झाली. म्हणून पारमार्थिक क्षेत्रामध्ये आल्यानंतर आमचे संत महात्मे नृत्य करतात, या ठिकाणी नाचतात. आमची मीराबाई नाचली. नामदेव महाराजांचा परमार्थ, ज्ञानेश्वर महाराजांचा परमार्थ, नाथ महाराजांचा परमार्थ, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा परमार्थ, या संत महापुरुषांचा परमार्थ तारुण्यामध्ये परमार्थ आहे. आणि म्हणून तरुणपणामध्ये एक वेळ असते, त्या वेळेमध्ये परमार्थ करावा. साधू संतांचं सगळं जीवन परमार्थमय जीवन आहे.
एका वर्गानं तर आईच्या गर्भामध्येच परमार्थ करण्याकरता विचार केला. आपण श्रीमद भागवतामध्ये तो प्रसंग ऐकला, शुकाचार्यांचं चरित्र आपण ऐकलं. शुकाचार्य हे जन्माला आल्यानंतर परमार्थाला लागले नाही हो. शुकाचार्य एका स्थानावर बसले, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून. असं स्थान आहे की त्या स्थानावर अवघड आहे बर का. काय सांगो गरिबीची यातना. महाराज म्हणतात अशा स्थानावर पडून राहावं लागतं. तुम्ही आम्ही राहिलो तिथं, आणि अशा स्थानावर आमचे शुकाचार्य पडून राहिले. किती वर्ष? 12 वर्ष पडून राहिले. 12 वर्ष पडून राहिले म्हणजे नुसतं ते दुःख नाही भोगलं, परंतु त्या असणाऱ्या स्थानावर राहून विचार केला की बाहेर जाऊन आपल्याला करायचं काय. काय करायचं बाहेर जाऊन. बाहेर गेल्यानंतर तर दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. म्हणजे शुकाचार्य अशा स्थानावर बसले, 12 वर्ष बसले, विचार करत बसले, आणि विचार करून 12 वर्षानंतर आईच्या उदरातून बाहेर आले. ब्राह्मणाचे पोर एक खेळासे भ्याले, ब्राह्मणाचे पोर एक खेळासे भ्याले, 12 वर्ष लबाले, 12 वर्ष लबाले, कापत कापत बाहेर आले, कापत कापत बाहेर आले, नागवेचे पळून गेले रे, नागवेचे पळून गेले रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐक खेळिया तुझ सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळ रे, ऐसे जाणून खेळ खेळ शुकाचार्य आईच्या उदरातून 12 वर्षानंतर बाहेर आले, विचार करून आले, आणि पक्का विचार करून आले की बाहेर जाऊन करायचं काय, तर परमार्थ करायचं. परमार्थ करायचा म्हणून बाहेर आले, आणि भगवंताच्या भजनामध्ये नाचतच निघाले हो. नाचत निघाले. 12 वर्षाचं मूल आहे, आईच्या उदरातून जन्म झाला आणि बाहेर आले. स्वतःचे वडील शुकाचार्यांना हाक मारतायत व्यासजी. शुकाचार्य कुठे थांबायला तयार आहे? शुकाचार्य थांबायला तयार नाही. विठ्ठल विठ्ठल यं प्रव्रजन्तमनुपेतमपेत कृत्यं द्वैपायनो विरह कातर आजुआव पुत्रेति तन्मयतया तरवो विनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. शुकाचार्य घरातून बाहेर पडले, वनाचा रस्ता धरला, वनाच्या दिशेनं निघाले. स्वतःचे वडील पाठीमागून हाक मारताय, शुका थांब, शुका थांब, शुका. शुकाचार्य थांबायला तयार नाही. ज्यानं रस पान केलेला आहे, ज्याला परमार्थाची चटक लागलेली आहे ना, तसं परमार्थामध्ये हाणून मारून नाही करता येत बरं का. हाणून मारून नाही. एक नैसर्गिक, ज्याला आपण म्हणतो ना प्रवृत्ती, नैसर्गिक रती, नैसर्गिक माणसाची जी प्रवृत्ती पारमार्थिक क्षेत्रामध्ये असते ना, ती हाणून मारून नाही. बघा तुम्ही भक्त प्रल्हादाचे चरित्र आपण श्रीमद भागवतामध्ये ऐकलं. लहानपणापासून ज्याला वेड लागलं, ध्रुवाचं चरित्र आपण ऐकलं. लहानपणापासून ज्याला परमार्थाचं वेड लागलं. साधू संतांचं चरित्र जर आपण पाहिलं तर लहानपणापासून ज्यांना परमार्थाचं वेड लागलं, परमार्थाचं वेड लागावं, परमार्थाचं वेड लागलं. जगद्गुरु तुकाराम महाराजांना साधू संतांना वेड लागलं, गोपींना देवाचं वेड लागलं. मोठमोठाले ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये साधू संतांची चरित्र जर आपण पाहिले, देवाचं वेड लागलं. शुकाचार्य बाहेर आले आणि भगवंताच्या भक्तीमध्ये रंगले, भजन करत निघाले. भजन करत निघाले. एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये काही देवांगना स्नान करत होत्या. त्या देवांगनांनी शुकाचार्यांना पाहिलं. अंगावर एक वस्त्र नाही, 16 वर्षाचा तरुण मुलगा आणि भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला, भगवंताच्या भजनामध्ये रंगलेला असणारा हा महापुरुष पाहिला. शुकाचार्यांना पाहिलं. शुकाचार्य तर भगवंताच्या मस्तीमध्ये रंगलेले होते. भज गोविंद गोविंद गोपाला, भज
मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला भज मुरली मनोहर नंदलाला भज मुरली मनोहर नंदलाला भज गोविंद गोविंद गोपाला भज गोविंद गोविंद गोपाला गोपाल कृष्ण भगवान भगवंताचं वेळ लागलेला आहे ज्याला बर का किती थांबवा तुम्ही त्याला तो थांबणार नाही ज्याला भेट लागलेलं आहे देवाचं आज शुकाचार्याच्या वेळेला निघाले सरोवर होतं पाण्याचं सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये स्वर्गातल्या काही अप्सरा स्नान करत होत्या आणि त्या स्वर्गातल्या अप्सरांनी ज्या वेळेला शुकाचार्यांना पाहिलं 16 वर्षाचं तरुण मूल आणि तीरावरून चाललं शुकाचार्यांना पाहिलं तर कुठल्याही प्रकारची लाज नाहीये आणि तरुण मूल काय नाव अंगावर एक वस्त्र नाहीये त्या अप्सरांनी त्या देवांगनांनी पाहिलं कुठल्याही प्रकारचा संकोच नाही लाज नाही लज्जा नाही शुकाचार्य निघून गेले परंतु शुकाचार्यांच्या पाठीमागे त्यांचे वडील व्यास हाक मारत चालले होते थांब शुका परंतु शुकाचार्य तर रंगलेले होते भगवंताच्या भजनामध्ये भक्तीमध्ये रंगलेले शुकाचार्य पुढे चालले आणि पाठीमागून व्यासांना ज्या वेळेला या देवांगनांनी पाहिलं लगबगीनं पाण्यातून बाहेर आल्या आणि आपल्या अंगावर वस्त्र परिधान केली या देवांगणांनी आणि हे दृश्य व्यासांनी पाहिलं माझा तरुण 16 वर्षाचा मुलगा इथून नग्न अवस्थेमध्ये गेला त्याला पाहून यांना लाज वाटली नाही आणि मी यांच्या बापासारखा या देवांगणा माझ्या मुलीसारख्या आणि यांना मी बापासारखा असताना मला पाहिल्यानंतर यांना लाज का वाटली व्यासांना प्रश्न पडला आणि व्यासांनी थांबून त्या देवांगणांना प्रश्न विचारला हे देवांगणांनो माझा 16 वर्षाचा तरुण मुलगा तुमच्या समोरून गेला ज्याचं तरुण वय होतं अंगावर एक प्रकारचं तेज होतं त्याला पाहून तुम्हाला लाज वाटली नाही आणि मी तुमच्या वडिलासारखा माझ्या मुलीसारख्या तुम्ही मला पाहून तुम्हाला लाज का वाटली याचं उत्तर दिलं त्या देवांगणाने सांगितलं व्यासजी तुमच्यामध्ये आणि तुमच्या मुलामध्ये भेद आहे म्हटले कोणता भेद आहे तुमच्या मुलामध्ये हिला स्त्री म्हणतात आणि याला पुरुष म्हणतात हा भेदच नाहीये बरे का हे शुकाचार्य आहे याला स्त्री म्हणतात आणि याला पुरुष म्हणतात हा भेद तुमच्या मुलाच्या दृष्टीतला निघून गेलेला आहे ते शुकाचार्य आहे व्यासजी आणि तुमच्या दृष्टीमध्ये मात्र अजून हिला स्त्री म्हणतात आणि याला पुरुष म्हणतात हा भेद अजून शिल्लक आहे म्हणजे ही एक अवस्था आहे संत ही एक अवस्था आहे स्त्री आणि पुरुष हा भेद ज्यांचा नाहीसा झालेला आहे आणि भगवंताच्या भक्तीमध्ये जे रंगलेले पण शुकाचार्यांचं म्हणजे आता इथं काही भागवत चालू नाही बरं का नाहीतर तुम्ही म्हणाल केलं भागवत स्मित तसं नाही
मला एक विषय याकरता मांडायचा की शुकाचार्य ज्या वेळेला घरातून बाहेर निघून गेले वनामध्ये, तर शुकाचार्य रंगलेले होते एका उपासनेमध्ये, साधनेमध्ये, म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाचं चिंतन करायचे शुकाचार्य, बरं का. सगुण स्वरूपाचं चिंतन नव्हते करत शुकाचार्य. इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांना अनुसरून या अभंगामध्ये जो विचार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मांडलेला आहे की एक वर्ग आहे जगामध्ये जो निर्गुण उपासक आहे, आणि शुकाचार्य हे अगोदर निर्गुण उपासक होते, निर्गुण स्वरूपाची उपासना करायची. आणि अशा वेळेला जसं एके ठिकाणी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराज एका वेळेला एक उदाहरण बऱ्याच वेळेला द्यायचे. एक दादू पिंजारी म्हणून भक्त होते. दादू पिंजारी हे भक्त आहे आणि कबीर महाराज हे भक्तच आहे. दादू पिंजारी हे सगुण भक्त आहे. आणि एक दिवस दादू पिंजारी पूजा करत होते देवाची, आणि पूजा करत असताना समोरून कबीर महाराज पाहिले. कबीर महाराजांना पाहिलं आणि दादू पिंजारी हे भगवंताचे चरण सेवा करतात, चरण दाबतायत, आणि कबीर महाराज समोरून चाललेले आहे. अशा वेळेला आता दादू पिंजारी, काही वेळेला बोलणं असतं माणसाचं ते टोचून बोलणं असतं, असं सरळ सरळ नाही बोलत लोक, काही वेळेला असं टोचून बोलतात, म्हणजे त्यांना लागलंही पाहिजे आणि आपलं बोलणंही झालं पाहिजे. आता कबीर महाराज समोरून चालले आणि कबीर महाराज हे सगुण भक्त आहे, सगुण भगवंताची भक्ती करणारे आहे, आणि अशा वेळेला दादू पिंजारी हे भगवंताची पूजा झाली आणि मोठ्या प्रेमानं भगवंताच्या चरणाची सेवा करतायत, भगवंताचे पाय दाबतायत दादू पिंजारी. आणि कबीर महाराज समोरून चालले आणि मग कबीर महाराजांना पाहिलं दादू पिंजारी यांनी कबीर महाराजांना पाहिलं, आणि दादू पिंजारी कबीर महाराजांना टोचून बोलायला लागले, कारण कबीर महाराज हे सगुण भक्त होते, सगुण भगवंताची उपासना करणारे होते. आणि मग दादू पिंजारी बोलायला लागले की इधर उधर क्या देखत है दादू चुरावत पाव. काय बोलताय दादू पिंजारी कबीर महाराजांना टोचून, म्हणजे तुम्ही तिकडं तिकडं भटकता, आम्ही बघा इधर उधर क्या देखत है दादू चुरावत पाव असं बोलले. असं बोलणं ऐकलं कबीर महाराजांनी. आता कबीर महाराज होते तेही, कबीर महाराज मग आता जशाला तसं उत्तर दिलं पाहिजे. मग कबीर महाराजांनी ऐकून घेतलं की दादू पिंजारी आपल्याला बोलतायत की इधर उधर क्या देखत है दादू. बरं आहे, चांगलं आहे, तुम्ही देवाची सेवा करतात, पायाची सेवा करतात, चरणाची सेवा करतात, चांगलं आहे, परंतु परमार्थामध्ये अभिमान नको ना. मला पाहून तुम्ही म्हणतायत की इधर उधर क्या देखत है दादू चुरावत पाव. मग आता कबीर महाराज होते, जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. आणि मग कबीर महाराज बोलायला लागले, अरे दादू भडवा क्या चुरावे. बरं, महाराजांचे शब्द आहेत. कबीर महाराज म्हणायला लागले, अरे दादू भडवा क्या चुरावे जिसे हात ना पाव. बरं का. दादू पिंजारी होते, ते ते अगोदर ते बोलले, ते वाक्य अगोदर बोलले, आणि मग कबीर महाराजांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आणि म्हणजे कबीर महाराजांना हे म्हणायचं होतं की तुम्ही भक्ती करता, चांगलं आहे, परंतु जो असणारा परमात्मा ज्याला रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया, रंग नहीं रूप नहीं, नहीं वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझी रघुराया, निर्गुण निराकार तुझी रघुराया. मैं गुलाम
सच्चा साई नाम लेऊ तेरा, सच्चा साई नाम लेऊ तेरा। मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा, 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 मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा। रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, देवाला रंग नाही रूप नाही, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे। आणि अशा निर्गुण निराकाराची भक्ती करणारा एक वर्ग आहे, आणि असे शुकाचार्य होते। शुकाचार्य निर्गुण उपासनेमध्ये रंगलेले होते शुकाचार्य, आणि जंगलामध्ये गेल्यानंतर रंगलेले होते। पण वडील होते व्यास, व्यासांनी समाजाकरता खूप काही केलं। एक ग्रंथ निर्माण केला, श्रीमद भागवताचा ग्रंथ निर्माण केला, परंतु या ग्रंथाचं वितरण, हा ग्रंथ कोण समाजाला समजून सांगेल, आणि म्हणून व्यासांनी त्या 18,000 श्लोकाचा जो ग्रंथ श्रीमद भागवत 18,000 श्लोक ज्यामध्ये आहे, त्या 18,000 श्लोकांपैकी 2 निवडक श्लोक आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या शिष्यांना शिकवले, आणि त्या शिष्यांना सांगितलं की माझा मुलगा जंगलात गेलेला आहे, मी त्याच्या पाठीमागं त्याला आणण्याकरता गेलो होतो, परंतु तो काही आला नाही। आता श्रीमद भागवताच्या 2 श्लोकामध्ये काय प्रभाव आहे तो पाहूच म्हणे आता, बरं का। 2 विद्यार्थी आहेत, त्या 2 विद्यार्थ्यांना, एका विद्यार्थ्याला 1 श्लोक शिकवला, दुसऱ्या विद्यार्थ्याला 2रा श्लोक शिकवला, आणि सांगितलं माझा मुलगा निर्गुण निराकार उपासनेमध्ये रंगलेला आहे, समाजाला सगुण भक्ती शिकावी याकरता शुकाचार्यांची आवश्यकता आहे, गरज आहे। आणि म्हणून 2 विद्यार्थी जंगलाच्या दिशेने निघून गेले, आणि जंगलामध्ये बसलेले शुकाचार्य डोळे बंद करून निर्गुण निराकार असणारं जे परमतत्व आहे, इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे वर्णन केलं की मनाच्या आणि वाचेच्या अतीत असणारं तुझं स्वरूप आहे। सर्वसामान्य माणसाला निर्गुण उपासना घडणं अवघड आहे, कळत नाही, निर्गुण तत्वच कळत नाही। मग समाजाला सगुण भक्ती कळावी, आणि ती सगुण भक्ती सांगण्याकरता शुकाचार्यच महत्वाचे आहे, तेच समाजाला सगुण भक्ती शिकवू शकतात। आणि म्हणून 2 श्लोक विद्यार्थ्यांना शिकवले, एका विद्यार्थ्याला 1 श्लोक, दुसऱ्या विद्यार्थ्याला 2रा श्लोक, आणि शुकाचार्य बसलेले होते जंगलामध्ये, आणि शुकाचार्य समाधी उत्थान झाली काही निमित्तानं, आणि शुकाचार्यांनी डोळे उघडले, डोळे उघडल्याबरोबर ही संधी साधून व्यास शिष्यांनी एक असणारा श्लोक उच्चारण केला, आणि त्या श्लोकाला ऐकल्यानंतर मात्र शुकाचार्यांची काय अवस्था झाली ती ऐकण्यासारखी आहे। शुकाचार्यांनी डोळे उघडे केले होते, आणि शुकाचार्यांनी डोळे उघडे केले, ही संधी साधून व्यास शिष्य श्लोक उच्चारण करतो। बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं, बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां, रन्ध्रान् वेणोरधरसुदया पुरयन् गोपवृन्दैर्, वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद्गीत कीर्ती। हा श्लोक आहे श्रीमद भागवतामध्ये 18,000 श्लोक आहे, त्यापैकी हा एक श्लोक किती चमत्कारिक आहे। या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या सौंदर्याचं वर्णन केलेलं आहे। रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे ज्याचं रूप आहे, कानावर कनेऱ्याचे फूल ठेवलेले आहे, गळ्यामध्ये वैजयंती माळ आहे, मस्तकावर मोर मुकुट परिधान केलेला आहे, पितांबर परिधान केलेला आहे, आणि वृंदावनासारख्या महान तीर्थामध्ये आपल्या बाळ गोपाळांच्या समवेत जो वेणू वाजवतोय असं वर्णन आहे त्यामध्ये, आणि भगवंताच्या सौंदर्याचं वर्णन। बर्हापीडं नटवरवपुः कर्णयोः कर्णिकारं, बिभ्रद्वासः कनककपिशं वैजयन्तीं च मालां, रन्ध्रान् वेणोरधरसुदया पुरयन् गोपवृन्दैर्, वृंदारण्यं स्वपदरमणं प्राविशद्गीत कीर्तिः। हा श्लोक शुकाचार्यांनी ऐकला
गेला, डोळे उघडे होते तर डोळे उघडेच राहिले, डोळे बंद झालेच नाही. शुकाचार्य विचार करतात की या जगामध्ये एवढा सुंदर महापुरुष कोण आहे, नेमका एवढा सुंदर महापुरुष कोण आहे. ज्या दिशेनं आवाज आला त्या दिशेनं पाहिलं तर एक विद्यार्थी होता. विद्यार्थ्याजवळ धावतच गेले, सांगितलं, अरे बाबा अजून काहीतरी बोल, अजून एखादा श्लोक म्हण. एवढा सुंदर महापुरुष कोण आहे, आताच तू जो श्लोक उच्चारण केला असा महापुरुष कुठे आहे. त्या शिष्याने सांगितलं, आमच्या गुरुजींनी आम्हाला फक्त एवढा श्लोक शिकवला, आम्हाला आणखी श्लोक नाहीये. परंतु शुकाचार्य मात्र हा श्लोक ऐकल्यानंतर या सौंदर्यावर मोहित झाले शुकाचार्य. परंतु नंतर विचार केला शुकाचार्यांनी, असेल सुंदर असेल जगामध्ये महापुरुष, अनेक महापुरुष आहे, असेल सुंदर त्याच्याकरता असेल तो. आणि म्हणून शुकाचार्य पुन्हा आपल्या स्थानावर बसले आणि पुन्हा शुकाचार्य डोळे बंद करणार एवढ्यामध्ये व्यास शिष्यानं दुसरा श्लोक उच्चारण केला. अगोदर निर्गुण उपासनेमध्ये रंगलेले शुकाचार्य होते, परंतु एक श्लोक उच्चारण केल्यानंतर ही अवस्था झाली शुकाचार्यांची. आणि दुसरा श्लोक ऐकल्यानंतर तर शुकाचार्यांनी हे स्थानच सोडून दिलं. आता तो दुसरा श्लोक ऐका. दुसऱ्या श्लोकामध्ये तो व्यास शिष्य उच्चारण करतो श्लोक की अहोपकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदप्यसाद्वि लेभे गतिं धातृचितां ततोन्यं कं वा दयालुं शरणं व्रजेम. अहो बकीयम, बकी बकासुराची बहीण बकी, बकी म्हणजे पुतना. जी पुतना आपल्या स्तनामध्ये हलहल विष भरून कृष्णाला मारण्याकरता गेली. अहो बकीयम स्तन कालकूटम, कालकूट विष भरून आपल्या स्तनामध्ये कृष्णाला मारण्याकरता गेली. कृष्णाला आपल्या हातामध्ये घेतलं, भगवंतानं आपलं मुख पुतनेच्या स्तनाला लावलं, पुतनेच्या स्तनातील विष पान केलं, दुग्ध पान केलं, पंचप्राण खेचायला सुरुवात केली. सोड कृष्णा. भगवंतानं सांगितलं, माझ्या आईनं फक्त मला धरायचं सांगितलं, सोडायचं नाही. आणि भगवंतानं इह आणि परलोकातून पुतनेला मुक्त केलं. जी गती मृत्यूनंतर माता यशोदेला द्यायची होती, माता यशोदेला देण्याची गती त्या अगोदर भगवंतानं पुतनेला दिली. अहो बकीयम स्तनकालकूटम जिघांसया पाययदप्यसाद्वि लेभे गतिं धातृचितां ततोन्यं कं वा दयालुं. एवढा दयाळू कोण आहे या जगामध्ये, कोण आहे एवढा दयाळू? आणि तो आहे कृष्ण. तो आहे या ब्रह्मांडाचं निर्माण करणारा, या अनंत ब्रह्मांडाचं सूत्र संचालन करणारी एक शक्ती आहे. आणि शुकाचार्यांनी निर्गुण उपासना सोडून दिली. इथं जगद्गुरु तुकाराम महाराजांना तेच अपेक्षित आहे. हे प्रभो, सर्वसामान्य जीव निर्गुण निराकार उपासना नाही करू शकत. गीतेमध्ये सुद्धा 11वा अध्याय आहे. 11व्या अध्यायामध्ये भगवंतानं सांगितलं, मला तुझं विश्वरूप बघायचं. विश्वरूप बघायचं म्हटल्यानंतर भगवंतानं आपलं विश्वरूप दाखवलं अर्जुनाला. अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तर घाबरला अर्जुन. अर्जुनानं सांगितलं, मला हे बघायचं नाही. म्हटले, हे मला विश्वरूप नाही बघायचं, मला तुझं जे सगुण रूप आहे ते सगुण रूपच मला दाखव. आणि त्यानंतर भगवंतानं पुन्हा अर्जुनाला सगुण रूप दाखवलं. तर सांगायचं तात्पर्य, या ठिकाणी शुकाचार्य हे निर्गुण उपासनेमध्ये रंगलेले होते, परंतु ज्या वेळेला त्यांना चटक लागली सगुण उपासनेची, सगुण उपासने पर 2 श्लोक ऐकले आणि निर्गुण उपासना सोडून देऊन सगुण भगवंताच्या भक्तीमध्ये रंगले. इथं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, हे प्रभो, तुझं जे रूप आहे, निर्गुण जे रूप आहे, ते निर्गुण असणार स्वरूप मनाच्या आणि वाचेच्या अतीत आहे, म्हणजे पलीकडं आहे. म्हणून आम्ही मोठ्या प्रेमानं तुझी भक्ती केली. तिचं वर्णन अभंगाच्या प्रथम.
जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, माळ घालू नये, गळा बुक्का लावू नये, भाळा. महाराज जर तांग्यात आला असेल किंवा घोड्यावर बसून, पूर्वीचा विषय तो, नाथ महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तट्टा वर्ष भासी दाना, तृण मागू नये जाना. आणि तुका म्हणे ऐकायचं तुम्हाला पुढचं, मग तुम्ही कीर्तनकारच बोलणार नाही. 2 दिवसापूर्वी ऐकायला असं ऐकायला मिळालं, एका महाराजाने एका कीर्तनाचे, सांगू का तुम्हाला, मला असं वाटतं सोडून द्यायचं हे सगळं, एका ठिकाणी बसून आपला हरिहरी करायचा. एका कीर्तनाचे 75,000 आणि देणारे तुम्ही, म्हणजे तुम्ही नाही, त्याचा अर्थ एका कीर्तनाचे 75,000. विठ्ठल विठ्ठल असं म्हटलेलं आहे. बेटातले जे काही विद्यार्थी आहे, महाराज मंडळ आहे, ते कोणाला आजपर्यंत काही मागत नाही, ते मागतही नाही, कारण आमच्या रक्तातही नाही ते, आमच्या रक्तातच नाही ते. परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीचे महाराजांपाशी आम्ही लहानपणापासून राहिलो. आपणही महाराजांच्या सहवासामध्ये आपणही आहात. महाराजांनी सुद्धा 2 पैसे कोणाला मागितले नाही. असं म्हटलं जातं की दी असो दूध, जे दिलं जातं ना ते दुधाप्रमाणे असतं. दी असो दूध, मागली असो पाणी, मागली असो पाणी, मागितलं तर पाण्याप्रमाणे. और छीनली असो खून, छीनली असो खून. तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे द्रव्य देती. आता अगोदर तुमचं सांगितलं त्यांनी, तुका म्हणे द्रव्य देती आणि मग घेती ते नरका जाती. पण तुका अगोदर तुमचं नाव घेतलं त्यांनी. तर 2 दिवसापूर्वी म्हणजे मी फुल टेन्शन मध्ये आलो होतो की एका महाराजाने 75,000 रुपये घेतले. आता 75,000 रुपयामध्ये ते मला असं वाटतं सगळा अखंड हरिनाम सप्ताह सुद्धा लहान छोटासा संपन्न होईल. एका कीर्तनाचे आता सांगून तरी काही जगद्गुरु तुकाराम महाराजच्या पलीकडे नसं सांगितलं, पण 75,000 रुपये एका कीर्तनाचे. ठरवून कीर्तन असू द्या, ज्याच्या त्याच्या जवळ असेल. आपण या ठिकाणी गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेशी आपण एकनिष्ठ आहोत. निष्ठावंत आपली भक्ती आहे आणि आमच्या रक्तात ते नाही, याकरता मी सांगून गेलो. सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जीवनामध्ये भगवंताची भक्ती केली. निर्गुण निराकार असणारी उपासना करण्याचा अधिकार सर्वांना नाही, आणि म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, जगद्गुरु तुकाराम महाराजांनी देवाला प्रार्थना केली या ठिकाणी. हे प्रभू, प्रार्थनेमध्ये एक शक्ती असते, प्रार्थना आहे. प्रार्थनाच केली द्रौपदीनं दरबारामध्ये. तिच्यावर संकट आलं, दरबारामध्ये जेवढे होते ते सगळे खाली माना घालून बसले. अशा वेळेला द्रौपदीनं पाहिलं, आता या ठिकाणी माझं रक्षण करणार कोणी नाही, म्हणून द्रौपदीनं प्रार्थना केली देवाला. देवाला प्रार्थना केल्यानंतर देवाच्या प्रार्थनेमध्ये, देवाला प्रार्थना केल्याबरोबर त्या प्रार्थनेमध्ये असणारी जी शक्ती आहे, त्या शक्तीमुळे ती शक्ती प्रकट झाली. गोविंद द्वारकावासिन, गोविंद द्वारकावासिन, कृष्ण गोपी जनप्रिय, कौरवये परिभूता माम किम न जानासी केशव. हे केशवा, हे कृष्णा, कृष्णा म्हणून हाक मारली. कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 चक्रधारी, कृष्ण 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 कृष्ण
कृष्ण कृष्ण कृष्ण कृष्ण चक्रधारी कृष्ण 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 चक्रधारी कृष्ण कृष्ण चक्रधारी कृष्ण 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 कौरवांच्या दरबारामध्ये हस्तिनापुरामध्ये वस्त्रहरण केलं गेलं ज्या वेळेला द्रौपदीचं, त्या वेळेला कौरवी पांचाळी सभे माझी आणली वस्त्रे हरण वस्त्रे कैसी. दरबारामध्ये भगवंताला प्रार्थना केली, कारण दरबारामध्ये जेवढे बसलेले होते त्यांनी खाली माना घातल्या पाहिलं आणि अशा वेळेला प्रार्थना केली. प्रार्थनेमध्ये असणारी शक्ती, त्या शक्तीमुळे ही ब्रह्मांडाला नवे नवे अनंत ब्रह्मांडाचं सूत्रसंचालन करणारी शक्ती प्रगट झाली. बर का, द्रौपदी करता त्वरा झाली गरुडा टाकीने मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे भगवान धावून आले. प्रार्थना देवाची केली. नामदेव महाराजांनी प्रार्थना देवाचीच केली. माझे वडील नाही म्हणून तुम्हाला नैवेद्य खावा लागेल. प्रार्थना केली, देव नैवेद्य खात नाही, तापले आणि तापलेल्या अवस्थेमध्ये बोलून गेले की जर तुम्ही नैवेद्य नाही खाल्ला ना, गाठ आहे म्हटले नाम्याशी. प्रभू की मूर्त दूध नाही पिवत, शीर पछारे नामा रोवत. तुझ्या समोर डोकंच फोडील म्हटले. डोकं फोडील म्हटल्यानंतर तो बाबा आहे, त्यानं पाहिलं हा खरोखर डोकं फोडील. म्हणून नामदेव महाराजांच्या प्रार्थनेला वश होऊन भगवान परमात्मा मूर्तीतून प्रकट झाले आणि नामदेवा हाती दूध प्याला, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. ही प्रार्थना आहे, प्रार्थनेमध्ये असणारी ही शक्ती आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज प्रार्थना करतात, हे प्रभू निर्गुण निराकार असणारं जे तुझं स्वरूप आहे ते स्वरूप, त्याचं आम्ही नाही चिंतन करू शकत, ती उपासना नाही करू शकत, कारण ते मन वाचा तीत तुझे स्वरूप. म्हणून या मापे भक्ती केली. आम्ही भक्ती करतो आणि भक्ती कुणाची पाहून करतो. जगद्गुरु तुकाराम महाराज जीवनचरित्र जर आपण पाहिलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कुणाचीच शरणागती पत्करली नाही, पण ती जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता. आणि विचारतात काय काय हा काय सांगा, काय भक्तीच्या त्या वाटा. तुम्ही भक्ती केली देवाची आणि देवाची भक्ती केल्यामुळं तुम्हाला लाभ झाला. काय लाभ झाला? पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसव सुर भूप. तुम्ही देवाला हृदयामध्ये साठवलं हो, आणि देवाला हृदयामध्ये साठवण्याकरता तुम्ही काय केलं? हनुमानजींनी सांगितलं श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम सगळ्यांनी टाळी वाजवा. एवढं भजन करू आपण, थांबू पण मोठ्या प्रेमानं. टाळीचा आवाज आणि पाठीमागं भगवंताचं मोठ्या प्रेमानं हनुमानजी सोबत भगवंताचं भजन. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय राम. पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, पतित पावन सीताराम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भक्तीचा मार्ग विचारणारे जगद्गुरु तुकाराम महाराज. सांगा महाराज काय भक्तीच्या त्या वाटा.
हनुमानजीचं पाहून जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताची भक्ती केली. महाराज म्हणतात भक्तीच्या मापानच आम्ही तुला मोजू. बर का, दूध मोजायचं माप वेगळं असतं. ज्या मापानं आपण दूध मोजतो त्या मापानं जर आपण कपडे मोजले तर कपड्याचं माप वेगळं आणि दूध मोजायचं माप वेगळं. तसं भक्तीचं माप, अर्थात भगवंताची भक्ती जर करायची असेल, भगवान भक्ता करता अनेक रूप धारण केले ना भगवंतानं. अनंत अवतार घेसी भक्ता कारण आणि भगवान आहे. भगवान भक्ता करता मत्स्य कुर्म वराह नरसिंह वामन परशुराम राम कृष्णादी हे अवतार भक्ता करता घेतले. म्हणजे भगवान होय भक्ती केला पैसा. जशी भक्त भक्ती करतो तसा देव होतो. म्हणजे या भक्तीच्या मापानं त्याला मोजता येतं. इतर माप तिथं चालत नाही. त्याचं वर्णन द्वितीय चरणामध्ये. भक्तीची मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. योग यागत पेदयाची या योगी ज्ञानाची या लागे न सापडसी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोळा भावे सेवा. तुका म्हणे आम्ही भोळा भावे सेवा. भोळा
मोजितो अनंता भक्ति जिया मापे मोजितो अनंता भक्ति जिया मापे मोजितो अनंता भक्ति जिया मापे मोजितो अनंता म्हणे आम्ही भोळ्या भावे सेवा घ्यावी जे केशवा करीतो ऐसे भक्तीची या मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजावे. भगवंताला प्रार्थना या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केले. असो झालेली सेवा जवळजवळ 9:30 पावणे 10 वाजले. आज जरा कीर्तनाला उशीर झाला आणि त्यामुळे जरा अर्धा पाऊण तास आपला याकरता घेतला. उद्या योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीचे
पावणे 10. आपल्याला सवय आहे रात्री 1-1, 2-2, 3-3 वाजेपर्यंत बसायची आणि आम्हाला सवय आहे रात्री 2-2, 3-3, 4-4 वाजेच्या नंतर जेवायची. आपला स्टॅमिना मी पाहिला आणि तुम्ही माझा पाहिला. ही गंगागिरीची महाराजांची सगळी शक्ती आहे. महाराजांनी हे सर्व काही आपल्याकडून करून घेतलं. आपण नाही करू शकत आहे. आपण गंगागिरीची महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताहामध्ये पाहतात. काकड्याचा प्रसंग सकाळच्या वेळेला आपण ज्या वेळेला पाहतो तर ही सगळी शक्ती साधूची शक्ती आहे. साधू आपल्याकडून हे करून घेतात आणि म्हणून जी व्यक्ती हे सर्व काही ज्या वेळेला करत असते तर त्यानं हे भान ठेवलं पाहिजे. कारण कीर्तनामध्ये विणा असतो बघा आणि विण्याला खिट्या असतात वरून दिसतात ना आणि त्या खिट्या अशा असतात त्याला तारा आहे आणि ती खिटी जर वाजवीपेक्षा जर जास्त पिळवली ना तर तार तुटून जाते. म्हणून इथं ग नको, इथं अभिमान नको. प्राण्या राम भजावा रे मनी हा गर्व नसावा. देवाला अभिमान आवडत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भारदेवा. हे सगळं साधू संत आपल्याकडून करून घेतात. आज या ठिकाणी गेल्या 7 दिवसापासून सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपल्याला उद्या काल्याची सेवा अर्थात काल्याचं कीर्तन ऐकायचं आहे. गोदावरी धाम श्री क्षेत्र सराला भेट परम श्रद्धेय स्वामी श्री रामगिरीजी महाराजांच्या कीर्तनानं काल्याच्या कीर्तनानं अखंड हरिनाम सप्ताहाची उद्या सांगता होणार आहे. उद्याची जी सूचना आहे ती आपल्याला या ठिकाणी सुनील भाऊ या ठिकाणी देतील. सुनील महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आपण अगोदर ऐकायचं. बोला. ग्रामस्थांच्या वतीने खूप खूप धन्यवाद. चरणी समर्पित. विडाला जय जय